हिंदी साहित्य वैभव 2020 से 21 साल का प्रथम पीयूसी कविता भाग 2। कविता 2 है तुलसी के दोहे। इस कविता के कवि का नाम है महाकवि तुलसीदास। दोहे के मतलब कपलेट्स, द्विपदी। इस द्विपदी में तुलसीदास जी श्री राम भक्ति नीति जैसे हमारे धार्मिक और इतर ब्रह्मांड का रघुनाथ जी के संबंधित नीतिपरक इस कविता में, इस दोहे में समझाते हुए कहते हैं कि तुलसीदास के दोहे। बच्चों, तुलसीदास महाकवि श्री राम भक्ति शाखा के कवि हैं। मेरा नाम अप्पामणि NN, हिंदी उपन्यासक, विद्या ज्योति PU कॉलेज होंगसंद्रा बेंगलुरु। कवि का परिचय प्राप्त करेंगे बच्चों अभी आगे में। कवि परिचय। महाकवि तुलसीदास जी का जन्म सन 1532 में हुआ था। आप राम भक्ति शाखा के सर्वश्रेष्ठ रचनाकार माने जाते हैं। राम भक्ति शाखा के सर्वश्रेष्ठ रचनाकार हैं। He was born in 1532। आपके पिता का नाम है आत्माराम दुबे और माता का नाम हुलसी था। पिता आत्माराम, माता हुलसी। आपके गुरु बाबा नरहरि दास। His guru was बाबा नरहरि दास। आपके आराध्य देव श्री रामचंद्र थे। इवर आराध्य देवरो श्री रामचंद्र। और लोकमंगल भावना आपके काव्य का सिद्धांत रहा। ಲೋಕದ ಮಂಗಳ ಕಾರ್ಯವ ಅಂತಹ ಭಾವನೆಗಳು ಇವರ ಕವಿತೆಗಳಲ್ಲಿ ವರ್ಣಿಸಲಾಗಿತ್ತು। आपने अन्याय न्याय काव्य शैलियों का प्रयोग करते हुए कई रचनाएं हिंदी साहित्य जगत को समर्पित की। तुलसीदास जी का मृत्यु सन 1623 में हुई। रामचरितमानस, विनय पत्रिका, कवितावली, गीतावली, जानकी मंगल और दोहावली आपकी सर्वश्रेष्ठ रचनाएं में मानी जाती हैं। दीज आर वेरी फेमस बुक लाइक विनय पत्रिका, कवितावली, गीतावली, दोहावली, जानकी मंगल। आपका अवधि और ब्रजभाषा पर समान अधिकार था। यही है हमारा कवि का परिचय तुलसीदास जी का। प्रस्तुत इस दोहे में राम भक्ति, नीति, सदाचार, विनय, दान एवं जीवन के समस्त पक्षों पर प्रकाश डाला गया है। बच्चों, आगे हम कविता देखेंगे। कठिन शब्दार्थ हर एक दोहे में हम शब्दार्थ बता सकूंगा। ये सामान्य है। स्वातिल, सलील। स्वाति वर्ष का जल। प्रवीण का मतलब प्रवीण, स्किल। पाहन पत्थर, स्टोन। काया शरीर, बॉडी। तनक थोड़ा। धूरी धूल, गर्द। कंचन सोना, गोल्ड। में क्लाउड, बादल। अवज्ञा, अनादर, अपमान।
महाकवि तुलसीदास जी कहते हैं कि जैसे कविता में देखेंगे, एक भरोसो एक बल, एक आस विश्वास, स्वाति सलील रघुनाथ जस, चातक तुलसीदास। एक भरोसो एक बल, एक आस विश्वास, स्वाति सलील रघुनाथ जस, चातक तुलसीदास। जग तेरह 36 है, राम चरण 36। तुलसी देखो विचार ही, है यह मतौ प्रवीण। जग तेरह 36 है, राम चरण 36। तुलसी देखो विचार ही, है यह मतौ प्रवीण। तुलसी संत सुअंबतरु, फूली फल ही पर हेत। इत ते ये पाहन अनत, उत ते वे फल देत। तुलसी संत सुअंबतरु, फूली फल ही पर हेत। इत ते ये पाहन अनत, उत ते वे फल देत। तुलसी काया खेत है, मनसा भइयो किसान। पाप पुण्य दो बीज है, बुवै सौलु नहीं निदान। तुलसी काया खेत है, मनसा भइयो किसान। पाप पुण्य दो बीज है, बुवै सौलु नहीं निदान। मधुर बचन ते जात मिठै, उत्तम उन अभिमान। तनक शीत जल सो मीठै, जैसे दूध उफान। मधुर बचन ते जात मिठै, उत्तम जन अभिमान। तनक शीत जल सौ मीठै, जैसे दूध उफान। तुलसी ऐहि संसार में, भांति भांति के लोग। सब सोहिल मिल बोलिए, नदी नाव संयोग। तुलसी ऐहि संसार में, भांति भांति के लोग। सब सोहिल मिल बोलिए, नदी नाव संयोग। काम क्रोध मद लोभ की, जौ लो मन में खान। तौ लो पंडित मूर्खौ, तुलसी एक समान। काम क्रोध मद लोभ की, जौ लो मन में खान। तौ लो पंडित मूर्खौ, तुलसी एक समान। आवत ही हर्षे नहीं,
नयनन नहीं सनेह, तुलसी तहाँ न जाइए, कंचन बरसे मेह। आवत ही हर्षे नहीं, नयनन नहीं सनेह, तुलसी तहाँ न जाइए, कंचन बरसे मेह। तुलसी कब हो ना त्यागिए, अपने कुल की रीति, लायक ही सो कीजिए, ब्याह बैर अरु प्रीति। तुलसी कब हो ना त्यागिए, अपने कुल की रीति, लायक ही सो कीजिए, ब्याह बैर अरु प्रीति। बिना तेज के पुरुष की, अवश्य अवज्ञा होय, आगी बुझे ज्यों राख को, आपू छुवे सब कोय। बिना तेज के पुरुष की, अवश्य अवज्ञा होय, आगी बुझे ज्यों राख को, आपू छुवे सब कोय। ये तुलसीदास कविता है बच्चों। अभी हम नाउ लेट वी सी इन फर्स्ट couplets what it says. What is telling? एक भरोसो एक बल, एक आस विश्वास, स्वाति सलील रघुनाथ जस, चातक तुलसीदास। मतलब भरोसो, भरोसो का मतलब क्या है? भरोसा, नंबिके। एक बल, एक आस, एक विश्वास। और स्वाति सलील, स्वाति वर्ष का जल है। रघुनाथ जस, श्री रामचंद्र कीर्ति, जस का मतलब कीर्ति। चातक, चातक पक्षी, a kind of cuckoo bird। तुलसीदास जी कहते हैं कि मुझे अपने इष्ट श्री राम पर पूरा भरोसा है। एक ही बल, एक ही आशा और एक उन्हीं पर अटूट विश्वास है। ठीक वैसे ही जैसे कि भगवान श्री रघुनाथ जी यदि स्वाति नक्षत्र का जल है, तो तुलसीदास चातक पक्षी की तरह हैं। Means the poet Tulsidas ji says that he has complete faith in his beloved Lord Rama. Beloved Lord Rama. He has only one source of strength, only one desire, and only one unbreakable faith in his master, Lord Rama. He says that if Lord Rama is akin to the rain of the Swati Nakshatra, then he is like a chatak bird, a kind of cuckoo which is supposed to drink only drops of rain. So here he describes like that. And ತುಳಸಿದಾಸರು ಅಂದರೆ ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ರಾಮಭಕ್ತಿಯ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತಿಳಿಸ್ತಾ ಏನಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ? ಯಾವಾಗಲೂ ಒಂದೇ ಭಕ್ತಿಯಿಂದ ತದೇಕ ಚಿತ್ತದಿಂದ ಒಬ್ಬ ದೇವರನ್ನೇ ಧ್ಯಾನಿಸಬೇಕು. ಹೌದಲ್ವಾ? ಹೀಗೆ
ಬಕಪಕ್ಷಿ ಯಾವಾಗಲೂ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ? ಬಕಪಕ್ಷಿ ಸ್ವಾತಿ ನಕ್ಷತ್ರದ ಮಳೆಯ ನೀರನ್ನು ಕುಡಿಯುತ್ತೆ. ಆ ಮಳೆಯನ್ನೇ ನಿರೀಕ್ಷಿಸುತ್ತಾ ಆಕಾಶದ ಕಡೆ ನೋಡುತ್ತಿರುತ್ತದೆ. ಆ ನಕ್ಷತ್ರದ ಮಳೆ ಬಿಟ್ಟು ಬಾಕಿ ಮಳೆಯ ನೀರನ್ನು ಕುಡಿಯುವುದೇ ಇಲ್ಲ. ಹಾಗೆಯೇ ಒಂದು ದೃಢಭಕ್ತಿಯಿಂದ, ಒಂದೇ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸದಿಂದ ರಘುನಾಥನ ಕೀರ್ತಿಯನ್ನು ತುಳಸಿದಾಸರು ಧ್ಯಾನಿಸುತ್ತಾರೆ. ಇತರರಿಗೂ ಅವನ ಕೀರ್ತಿಯನ್ನು ಕೊಂಡಾಡಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್, जगत तो जगते रह 36 है, राम चरण छातीण, तुलसी देखो विचार ही है यह मतौ प्रवीण. यहाँ का शब्दार्थ है 36 का मतलब 36 36, 34 that is 63. Here हृदय, वक्षस्थल, हार्ट, मतौ अभिप्राय, राय, प्रवीण, दक्ष. means here what he says, ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, अभी तुलसीदास जी कहते हैं कि मनुष्य को इस संसार से अर्थात सांसारिक प्रपंच से 36 जैसा संबंध रखना चाहिए और परमात्मा के साथ 63 का संबंध रखना चाहिए. इसका अभिप्राय यह है कि संसार में रहते हुए भी मनुष्य को संसार के प्रति उदासीनता दिखानी चाहिए और परमात्मा के प्रति हमेशा प्रेम प्रकट करना चाहिए. ಅಂದರೆ ಇದು ಒಂದು ಸಂಕೇತಾತ್ಮಕ, ಅಂದರೆ ಸಂಕೇತಾತ್ಮರ ದ್ವಿಪದಿ. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಈ ಒಂದು ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಜನರ ಜೀವನ 36ರಂತಾಗಿದೆ. ಆದರೆ ಜನರಲ್ಲಿ ಭಕ್ತಿ ಭಾವ ಇಲ್ಲದೆ, ಜೀವನದಲ್ಲಿ ಹೊಂದಾಣಿಕೆ ಇಲ್ಲದೆ, ಶಾಂತಿ ಪ್ರೀತಿ ಇಲ್ಲದಂತಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಶ್ರೀರಾಮನ ಚರಣ ಕಮಲವನ್ನು ಧ್ಯಾನಿಸಿದರೆ ಜೀವನ 63ರಂತಾಗುತ್ತದೆ. ಅಂದರೆ ಜನರಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಉಂಟಾಗುತ್ತೆ, ದೇವನ ನೆಮ್ಮದಿಯಿಂದ ಜೀವನ ಹೇಗಿರುತ್ತೆ? ಜೀವನ ನೆಮ್ಮದಿಯಿಂದ ಇರುತ್ತೆ. ಇದು ಜಗತ್ತಿನ ಎಲ್ಲೆಲ್ಲ ಬುದ್ಧಿವಂತರ ಅಭಿಪ್ರಾಯ ಕೂಡ ಹೌದು. ನೀವು ವಿಚಾರಿಸಿ ಯೋಚಿಸಿ ಎಂದು ತಿಳಿಸ್ತಾ ಶ್ರೀರಾಮನ ಚರಣ ಕಮಲವನ್ನು ಪೂಜಿಸಿದರೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ನೆಮ್ಮದಿ ಶಾಂತಿ ಉಂಟಾಗುತ್ತೆ. ಮೀನ್ಸ್ ತುಳಸಿದಾಸ್ ಜಿ ಸೇಸ್ ದ್ಯಾಟ್ man must have a relationship of 36 with the world, I mean with the worldly universe, with the Almighty. However, man must establish a relationship of 63. What this means is that although living in a materialistic world like ours, one must show indifference towards the world and towards worldly pleasures, towards the Almighty. However, one must always show love. Okay, children. Next, Tulasi, that is third dohe, that is third couplet. तुलसी संत सुअंबतरु फूली फल ही पर हेत, इत ते ये पाहन हनत
उतते वे फल देत. Here Suambu Taru means फल से भरा हुआ आम का वृक्ष. The mango tree which is full of mangoes, that is called Suambu Taru. परहित means दूसरों के हित के लिए, for others sake. इतते means जितने, this much only. हनत means मारने से. उतते means उतने ही, that much only. पाहन means पत्थर, stones. means तुलसीदास जी यहाँ कहते हैं कि संत पुरुष उस आम के वृक्ष की भांति होते हैं. जो आम का वृक्ष दूसरों का उपकार करने के लिए ही फलता फूलता है. लोग धरती से उसकी ओर पत्थर फेंकते हैं तो वह आम का फल उन्हें प्रदान करता है. उसी प्रकार संतों का चाहे जितना ही अपमान क्यों ना किया जाए, पर वे हम लोगों का उपकार ही करते हैं. ಅಂದರೆ ಇದು ಒಂದು ಈ ಒಂದು ದ್ವಿಪದಿಯಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ದ್ವಿಪದಿಯಲ್ಲಿ ಏನಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ತುಳಸಿದಾಸರು ಸಜ್ಜನರ ಸಾಧು ಸಂತರ ಸದ್ಗುಣಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. संत सुअंब तरु फूल फलियाम परहेत. तुलसीदास जी कह रहे हैं कि संत पुरुष उस आम के वृक्ष की भांति होते हैं. जो आम का वृक्ष दूसरों का उपकार करने के लिए ही फलता फूलता है. लोग धरती से उसकी ओर पत्थर फेंकते हैं, है ना. जैसे यहाँ ಅಂದರೆ ಸಾಧು ಸಂತರು, ಸಂತರು ಸಾಧು ಸಜ್ಜನರು ಫಲ ತುಂಬಿದ ಮರಗಳಿದ್ದಂತೆ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗಾಗಿಯೇ ತಮ್ಮ ಜೀವನ ಸಮೇತ ಅಂದರೆ ಜೀವನ ಸವಿಸ್ತಾರೆ. ಹಣ್ಣು ತುಂಬಿದ ಮರಕ್ಕೆ ಕಳ್ಳು ಹೊಡೆದರೆ ಹೇಗೆ ಹಣ್ಣು ಕೊಡುತ್ತದೆಯೋ ಹಾಗೆ ಮತ್ತು ಪರೋಪಕಾರ ಮಾಡುತ್ತಾರೋ ಅದೇ ರೀತಿ ಸಜ್ಜನರೂ ಸಹ ತಮಗೆ ಎಷ್ಟೇ ಕಷ್ಟವಾಗಲಿ ತೊಂದರೆ ಆಗಲಿ ಬೇರೆಯವರಿಗಾಗಿ ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಸವೆಸುತ್ತಾರೆ. ತುಳಸಿದಾಸ್ ಜಿ ಸೇಸ್ ದ್ಯಾಟ್ saints and godly men are like a mango tree. They are like the mango tree which flowers and bears fruits only for the sake of others. From the ground, when people throw stones at the mango tree, the tree showers them with fruits. Similarly, no matter how much a saint or godly man is insulted on this earth, he will always bless and wish well for the person who insults. यहाँ का शब्दार्थ जैसे होते हैं सुअंब तरु, फल से भरा हुआ. Is it not? Next, in third couplet, fourth couplet, ನಾಲ್ಕನೆಯ ದ್ವಿಪದಿಯಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ. तुलसी काया केत है, मनसा भयो किसान, पाप पुण्य दो बीज हैं, भुवै सौल ने निदान. तुलसीदास जी यहाँ कहते हैं कि हमारा यह शरीर एक खेत है, यह मन किसान है, और मन कैसा है, किसान है, तथा पाप व पुण्य दोनों बीज हैं. इस प्रकार खेत में जिस प्रकार का बीज बोकर खेती होती है वैसी फसल प्राप्त होती है. उसी प्रकार शरीर रूपी खेत में मन रूपी किसान पाप पुण्य दोनों के बीज डालता है. इनमें से जो भी बीज किसान बोता है उसी की फसल भी काटता है. अर्थात मनुष्य का मन ही पाप व पुण्य दोनों में से किसी एक की ओर आकर्षित
होता है। हम जैसा फल अच्छा, जैसा बाएंगे, जैसा बीजों को बोएंगे वैसा ही फल पाएंगे। अर्थात अच्छे कामों, अच्छे कर्मों का फल अच्छा और बुरा कर्मों का फल बुरा मिलेगा। अच्छा काम का अच्छा फल मिलेगा, बुरे काम का बुरा फल मिलेगा। यहाँ का अर्थ काया का मतलब शरीर, बायो मीन्स होता है, दो मीन्स दोनों, निदान मीन्स अंत में। मीन्स here the Tulsidas ji says that our body is like a farm, whereas our mind is like a farmer, and sin and virtue are like seeds. Thus whatever type of seed is sown in the farm, the produce of the farm will be of that quality. Similarly in our body, which is like a farm, our mind, the farmer sows seeds of both sin and virtue. Whichever seeds the mind nourishes and nurtures will grow and yield produce. What the poet is implying is that the human mind is attracted to either sin or virtue. Whichever one our mind is attracted to, we have to reap the result of that quality. Good deeds always produce good results, and bad deeds always produce bad results. Means if you seed a good seed, it will give you good products, is it not? And if you put the bad seeds, it will give you bad products. ಅಂದರೆ ತುಳಸಿದಾಸರು ಈ ದ್ವಿಪದಿಯಲ್ಲಿ ಹೀಗೆ ನೀತಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಏನಂತ ಅಂತೇಳಿದ್ರೆ, ಬೆಳೆ ಅಂದರೆ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿದ್ರೆ, ಮಾಡಿದ್ದುಣ್ಣೋ ಮಹಾರಾಯ ಎಂಬ ಗಾದೆಯಂತೆ ಮನುಷ್ಯ ಮಾಡ್ತಾನಲ್ವಾ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕ ಫಲ ಸಿಗತ್ತೆ. ಏನು ಮಾಡಿರ್ತಾನೆ ಅದಕ್ಕೆ ಅಲ್ವಾ. ತುಳಸಿದಾಸರು ಈ ರೀತಿ ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು, ಮಾನವನ ಶರೀರವೇ ಇದ್ದಂತೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಮಾನವನ ಶರೀರವೇ ಇದ್ದಂತೆ ಮಾನವನ ಈಗ ನಮ್ಮ ಹೊಲ ಗೊತ್ತಿದೆಯಲ್ವಾ, ಮಾನವನ ಶರೀರ ಇದ್ದ ಹಾಗೆ ಹೊಲ. ಮನಸ್ಸೇ ಆ ರೈತನ ಪಾಪ ಪುಣ್ಯ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಅಂದರೆ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಮಾನವನ ಶರೀರವೇ ಹೊಲ ಇದ್ದಂತೆ, ಮನಸ್ಸು ಅನ್ನೋದು ರೈತ, ಪಾಪ ಪುಣ್ಯಗಳನ್ನೋದು ಬೀಜಗಳು. ಬಿತ್ತಂತೆ ನಾವು ಎಂತಹ ಬೀಜ ಬಿತ್ತುತ್ತೇವೆಯೋ ಅಂತಹ ಫಲ ಸಿಗುತ್ತೆ. ದಾನ ಧರ್ಮ ಒಳ್ಳೆಯ ಪುಣ್ಯದ ಕೆಲಸ ಮಾಡಿದರೆ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕ ಶಾಂತಿ ನೆಮ್ಮದಿ ಫಲ ಸಿಗತ್ತೆ. ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸ, ಸುಳ್ಳು, ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿದರೆ ಅಂದರೆ ಪಾಪ ಮಾಡಿದರೆ ಅದರಿಂದ ನಮ್ಮ ನೆಮ್ಮದಿ ಹಾಳಾಗುತ್ತದೆ, ಪಾಪ ಉಂಟಾಗುತ್ತೆ, ದುಃಖ ಉಂಟಾಗುತ್ತೆ. ಆದ್ದರಿಂದ ಸದಾ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡುವ, ಪುಣ್ಯ ಸಂಪಾದಿಸುವ ಎಂದು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ತುಳಸಿದಾಸರು ಈ ರೀತಿ ಈ ದ್ವಿಪದಿಯ ಮುಖಾಂತರ ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. नेक्स्ट मधुर भचन ते जात मिठाई, उत्तम जन अभिमान, तनक शीत जल सो मिठाई, जैसे दूध उफान. जिसका शब्दार्थ है, जात मिठाई मिट जाता है, और अभिमान अहंकार गर्व. तनक का मतलब थोड़ा, शीत जलसो ठंडा पानी से, फ्रॉम द कोल्ड वाटर. उफान उबराना. यहाँ हमारा महाकवि तुलसीदास जी कहते हैं कि
मधुर वचनों से या मीठी वाणी से अच्छे लोगों का अभिमान भी मिट जाता है। जैसे कि उफनते हुए गर्म दूध में थोड़ा सा ही शीतल जल डाल देंगे तो वह शांत हो जाएगा, अर्थात उफनेगा नहीं। इस प्रकार मधुर वचन का लाभ है। ತುಳಸಿದಾಸ್ ಜಿ ಈ ದ್ವಿಪದಿಯಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಮಧುರವಾಣಿಯು ಪರಿಣಾಮದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮಧುರ ವಚನ, ಮಧುರವಾಣಿಯಿಂದ ಎಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಯು ಅಭಿಮಾನವು, ಗರ್ವವು ದೂರವಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಅವರು ಉತ್ತಮವಾಗುತ್ತಾರೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ, ಕುದಿಯುತ್ತಿರುವ ಹಾಲು ಉಕ್ಕಿ ಬಂದಾಗ ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ತಣ್ಣನೆ ನೀರು ಹಾಕಿದರೆ ನೊರೆ ಇಳಿದು ಹೋಗುತ್ತದೆ. ಹಾಗೆಯೇ ಮಧುರವಾಣಿಯಿಂದ ಅಹಂಕಾರಿಗಳು ಉತ್ತಮ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾಗುತ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಯಾವಾಗಲೂ ಒಳ್ಳೆಯ ಮಧುರವಾದ ಮಾತನ್ನಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಮಹಾಕವಿ ತುಳಸಿದಾಸರವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. Means the Tulsidas ji says that through a soulful song or a sweet voice, the pride, ego of even a good person is easily erased. It is similar to the act of adding cool water to boiling milk. When we add cool water to boiling milk, the milk which was bubbling and frothing suddenly becomes calm. Such is the benefit of a touching song or a sweet voice. Okay, children, let us go for the next. तुलसी एहि संसार में भांति भांति के लोग, सब सोहिल मिल बोलिए नदी नाव संयोग. अर्थात तुलसीदास जी इस कविता में यह कहती हैं कि यही संसार में, इन दिस वर्ल्ड, भांति भांति के लोग, मीन्स डिफरेंट डिफरेंट काइंड्स ऑफ पीपल आर देयर. सबसे ಹಿಲ್ಮಿಲ್ ಬೋಲಿಯೇ, ಅವ್ರ ಜೊತೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಿಂಗಲ್ ಆಗಿರಬೇಕು, ಮಿಂಗಲಾಗಿ ಮಾತನಾಡಬೇಕು, ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ತೊಂದರೆ ಆಗದೆ. ಹೇಗೆ ಅಂತೇಳಿದ್ರೆ, ನದಿ ನಾವ್ ಸಂಯೋಗ, ಹೇಗೆ ನದಿಯಲ್ಲಿ ಈ ಬೋಟ್ಗಳು ಹೋರಾಡ್ತಿರ್ತವೆ ಹಾಗೆ ಈ ನದಿ ಮತ್ತು ಬೋಟಿಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಸಂಯೋಗ ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇರಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ 7th, काम क्रोध मद लोभ की जाओ लो मन में खाण, ताओ लो पंडित मूर्खो तुलसी एक समान. काम क्रोध मद लोभ की जाओ लो मन में खाण, ताओ लो पंडित मूर्खो तुलसी एक समान. तुलसीदास जी यहाँ कहते हैं कि जौ लो का अर्थात जब तक, तौ लो तब तक. तुलसीदास जी कहते हैं कि जब तक मनुष्य के मन में काम, क्रोध, घमंड, लोभ आदि विकार उत्पन्न होते रहते हैं, तब तक वह विद्वान होते हुए भी मूर्ख के समान है. इसलिए मनुष्य को काम, क्रोध, मद तथा लोभ का शीघ्र ही त्याग कर देना चाहिए. ಅಂದ್ರೆ ಕವಿ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ತುಳಸಿದಾಸರು ಈ ದ್ವಿಪದಿಯಲ್ಲಿ, ಇನ್ ದಿಸ್ ಕಪ್ಲೆಟ್ ಈಸ್ ಟೆಲಿಂಗ್ ಲೈಕ್ दैट, काम क्रोध जैसे मानव में
ಈ ದ್ವಿಪದಿಯಲ್ಲಿ ನಿಜವಾದ ಜ್ಞಾನಿ ಪಂಡಿತರ ಲಕ್ಷಣಗಳನ್ನು ಗುಣಗಳನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ತುಳಸಿದಾಸರು. ಏನಂತ? ಯಾವ ಜ್ಞಾನಿಯ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಕಾಮ ಭಾವನೆ, ಕ್ರೋಧ ಭಾವನೆ, ಮದ ಭಾವನೆ, ಗರ್ವ, ಲೋಭ, ದುರಾಸೆ, ಈ ಎಲ್ಲ ದುರ್ಗುಣಗಳು, ಇವೆಲ್ಲವೂ ದುರ್ಗುಣ, ಇವೆಲ್ಲ ಕೆಟ್ಟ ಕೆಟ್ಟ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸೇರಿದ್ದು, ಹೌದಲ್ವಾ? ಯಾವುದೋ ಕಾಮ ಭಾವನೆ, ಕ್ರೋಧ, ಮದ, ಗರ್ವ, ಲೋಭ, ದುರಾಸೆ, ಇವೆಲ್ಲ ತುಂಬಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ಅಂತಹ ಪಂಡಿತರೇ ಆಗಿದ್ದರೂ ಕೂಡ ಅವ್ರು ಏನಾಗಿರ್ತಾರೆ? ಮೂರ್ಖ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ಕೋತಾರೆ. ಅದನ್ನೇ ಹೇಳೋದು, ಈ ಎಲ್ಲವನ್ನು ದುರ್ಗುಣಗಳು ತುಂಬಿರುತ್ತದೋ ಅಂತಹ ಪಂಡಿತ ಮತ್ತು ಮೂರ್ಖ ಇಬ್ಬರೂ ಒಂದೇ. ಅಂದರೆ ಒಳ್ಳೆಯವನು ಕೆಟ್ಟವನು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಹೀಗೆ ಸಮಾನರು ಇವರಿಬ್ಬರು. ಏನು ಈಗ ಸಮಾನರು? ಈಗ ಕೆಟ್ಟವನಲ್ಲೂ ಕೂಡ ಇದೆಲ್ಲ ಇರುತ್ತೆ, ಕಾಮ, ಕ್ರೋಧ, ಮದ, ಗರ್ವ. ಅದೇ ರೀತಿ ಪಂಡಿತ ಎಷ್ಟೇ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದಿದ್ದರೂ ಕೂಡ ಅವನಲ್ಲಿ ಇಂತಹ ಗರ್ವ, ಮದ, ಕ್ರೋಧ, ಕಾಮ, ಲೋಭ, ದುರಾಸೆ ಇವೆಲ್ಲ ಕೂಡ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಅವನಿಗೂ ಇವನಿಗೂ ಏನು ಸಂಬಂಧ? ಎರಡು ಒಂದೇ, ಸಮಾನರು ಅಲ್ವಾ? ಅಂದರೆ ನಿಜವಾದ ಜ್ಞಾನಿ ಅಥವಾ ಪಂಡಿತ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಈ ಮೇಲ್ಕಂಡಂತಹ ದುರ್ಗುಣಗಳು ಇರಕೂಡದು. ಹಾಗೇನಾದರೂ ಇದ್ದು ಬಿಟ್ಟರೆ ಅವರು ಏನಾಗ್ತಾರೆ? ಅವರು ಕೂಡ ಮೂರ್ಖನಿಗೆ ಸಮಾನನೇ ಅಂತ ಹೇಳಿ ತುಳಸಿದಾಸರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. And here also Tulsidas ji says that as long as a person's mind is under the influence of lust, fancy, okay, anger, lust, anger, arrogance, greed and other such bad qualities, till then even if he is a learned person, a educated person, he is equal to a fool. Thus, the poet warns us that we must stay away from or immediately abandon qualities like lust, anger, intoxication, etc. Okay, children, this you need to keep in your mind. ಮುಂದಕ್ಕೆ ನೋಡೋಣ. ನೋಡಿ, ಇದೆಲ್ಲ ಒಳ್ಳೆಯದು, ನಾವೆಲ್ಲ ಕಲಿಬೇಕಂಥದ್ದು, ಹೌದಲ್ವಾ? है ना बच्चों? आगे चलेंगे 8वां दोहे में। आवत ही हर्षे नहीं नयनन नहीं स्नेह, तुलसी तहाँ न जाइए कंचन बरसे मेह। शब्दार्थ है, नयनन का मतलब आँखों में, नयनों में, इन आइज, कन्निनल्ली। आवती मीन्स आते समय, कमिंग टाइम। कंचन मीन्स सोना, गोल्ड। मेघ मीन्स मेघा, बादल, क्लाउड्स। यहाँ पर हमारे तुलसीदास जी कहते हैं कि यदि किसी के घर जाने पर वह प्रसन्न नहीं होता और उसके नेत्रों में स्नेह नहीं झलकता तो उसके घर में कभी नहीं जाना चाहिए, भले ही वहाँ सोने की वर्षा क्यों ना होती हो। अर्थात कोई व्यक्ति कितना ही बड़ा अमीर क्यों ना हो, उसके घर जाने पर अतिथि सत्कार नहीं होता हो तो वहाँ नहीं जाना चाहिए। ಅರ್ಥ ಹೀಗೆ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ನಮ್ಮ ತುಳಸಿದಾಸರು ಈ ದ್ವಿಪದಿಯಲ್ಲಿ ಆತ್ಮಾಭಿಮಾನದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೀವು ಹೋಗುವುದರಿಂದ ಯಾವ ಮನೆಯವರಿಗೆ ಸಂತೋಷವಾಗುವುದಿಲ್ಲವೋ ಅಥವಾ ಅಲ್ಲಿರುವವರಿಗೆ ಸ್ನೇಹ ವಿಶ್ವಾಸ ಇರುವುದಿಲ್ಲವೋ ಅಂತಹ ಮನೆಗಳಿಗೆ, ಅಂತಹ ಸ್ಥಳಗಳಿಗೆ ಖಂಡಿತ ಹೋಗಬೇಡಿ. ಇಂತಹ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಚಿನ್ನದ ಮಳೆಯೇ ಸುರಿಯಲಿ ಹೋಗಬೇಡಿ. ಚಿನ್ನದ ನಾಣ್ಯವೇ ಇರಲಿ, ಬೆಳ್ಳಿಯ ನಾಣ್ಯವೇ ಇರಲಿ, ಎಂಥದೇ ಇರಲಿ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಡಿ. ಎಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಸ್ನೇಹ ಸಿಗುತ್ತದೋ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಆತ್ಮಾಭಿಮಾನ ಇರಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಮೀನ್ಸ್ ಹಿಯರ್ ದ ತುಳಸಿದಾಸ್ ಜಿ ಸೇಸ್ ದ್ಯಾಟ್
upon visiting someone's house, if they are not happy to see us, or if we cannot see love reflected in their eyes, then we must never enter that house. Even if gold is showered in that house. This means that no matter how rich a person is, if we are not welcome in their house, or if a guest are not honored in their house, then we must never go there. This we should keep in our mind. So let me go for the 9 couplets. तुलसी कब होना त्यागिए अपने कुल की रीति, लायक ही सो की जिए ब्याह बैर अरु प्रीति. शब्दार्थ. कबो मीन्स कभी, लायक मीन्स उपयुक्त, टेक, यूज. तुलसीदास जी कहते हैं कि अपने कुल की रीति को या परंपरा को कभी भी त्यागना नहीं चाहिए. कहा गया है कि जो योग्य हो अथवा लायक हो उसी से विवाह रचाया जाना चाहिए. बैर भी सोच समझकर जो उसके लायक हो उसी से करना चाहिए तथा लायक से ही प्रीति करनी चाहिए. ತುಳಸಿದಾಸರು ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಸ್ನೇಹ, ದ್ವೇಷ, ಮದುವೆ ಇವುಗಳು ಸಮಾನರಲ್ಲಿ, ಯೋಗ್ಯರಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಸ್ನೇಹ ಮತ್ತು ಮದುವೆ ಇವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಮಾನರಾಗಿರಬೇಕು, ಅಂಥವರಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು, ಅದಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯರಾಗಿರಬೇಕು, ಅಂಥವರಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು. ತುಳಸಿದಾಸರು ಬಹಳ ಅನುಭವಿಗಳು. ತಮ್ಮ ಅನುಭವದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಈ ರೀತಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನಂತ? ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಕುಲದ ರೀತಿಯನ್ನು, ನಿಮ್ಮ ಸ್ಥಾನಮಾನವನ್ನು ಎಂದೂ ಬಿಡಬೇಡಿ. ಮುಂದುವರಿಯುತ್ತಾ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಮದುವೆ, ಸ್ನೇಹ ಅಥವಾ ದ್ವೇಷವೇ ಆಗಲಿ, ನಿಮ್ಮ ಸಮಾನರಸ್ಯರಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಕುಲ ರೀತಿಗೆ ತಕ್ಕಂತೆ ಮಾಡಿ, ನಿಮ್ಮ ಯೋಗ್ಯತೆಗೆ ತಕ್ಕಂತೆ ಇರುವವರಲ್ಲಿ ಈ ವ್ಯವಹಾರ ಇರಲಿ. ಯಾವುದು? ಸ್ನೇಹ, ಮದುವೆ, ದ್ವೇಷ ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ. ಈಗ ತಾತನ ಮೇಲೆ ಹೋಗಿ ದ್ವೇಷ ಇಟ್ಕೊಳಕ್ಕಾಗತ್ತಾ? ಹೋಗಿ ಒಂದು ಅಜ್ಜಿ ಮೇಲೆ ದ್ವೇಷ ಇಟ್ಕೊಳಕ್ಕಾಗತ್ತಾ? ಅಲ್ವಾ? ಹಾಗೆಲ್ಲ ಇರಬಾರ್ದು. ನಮಗೆ ಈಕ್ವಲ್ ಆಗಿರಬೇಕು, ನಮಗೆ ಸಮಾನರಾಗಿರಬೇಕು, ಅಂಥವರಲ್ಲಿ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ತುಳಸಿದಾಸರು. ವ್ಯವಹಾರ ಅಂಥವರಲ್ಲಿ ಇರಲಿ. ತೀರಾ ಶ್ರೀಮಂತರಲ್ಲಿ ಆಗಿರಲಿ, ತೀರಾ ಕೆಳಮಟ್ಟದವರಲ್ಲಿ ಆಗಲಿ ಬೇಡ ಎಂಬುದು ಇದರ ಅರ್ಥ. Means Tulsidas ji says that we must never abandon the ways or traditions of our ancestors. It has been said that one must only marry a person who deserves or is worth marrying. Even as our enemies, we must only choose those who are worthy for us. Similarly, one must also love a person who is deserving or worthy of our love. Next, in the last couplets, ಕೊನೆಯ ದ್ವಿಪದಿಯಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ. बिना तेज के पुरुष की अवश्य अवज्ञा होय, आगे बुझे जो राख को आप छुवे सब कोय. ಶಬ್ದಾರ್ಥ. ತೇಜ್ ಅಂದರೆ ತೇಜಸ್, ಸ್ವಾಭಿಮಾನ, ಕೀರ್ತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅವಶ್ಯ ಅಂದರೆ ಅವಶ್ಯ, ವಾಂಟೆಡ್.
अवज्ञा, अनादर, अपमान। तुलसीदास जी कहते हैं कि हमारा महाकवि तुलसीदास जी ये कहते हैं कि तेजहीन मनुष्य का संसार में निश्चय ही अपमान होता है। अतः हर एक मनुष्य को अपना तेज, स्वाभिमान को बचाए रखना। स्वाभिमान, तेज, जिसको क्या करना, बचाए रखना चाहिए। जिस प्रकार अग्नि के बुझ जाने पर राख को न केवल स्पर्श करना सरल हो जाता है, अपितु उसे तो लोग रौंद भी देते हैं, वही जलती हुई आग का स्पर्श करना सहज नहीं होता है। उसी प्रकार तेजहीन मनुष्य का अपमान करना सरल है, परंतु तेजयुक्त व्यक्ति का अपमान कोई नहीं करना चाहिए। मीन्स हियर Tulsidas ji says that in this world it is certain that a person without knowledge and education will be insulted. It becomes quite easy to touch the ashes when the fire is extinguished. In fact, the ashes are also trampled upon by people. The same fire, before it is extinguished, is not so easy to touch. In the same manner, an uneducated person is easy to insult, but no one can insult an enlightened person. ಅಂದರೆ ತುಳಸಿದಾಸರು ಈ ದ್ವಿಪದಿಯಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಏನಂತ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಪುರುಷನಲ್ಲಿ ತೇಜಸ್ಸು, ಗೌರವ, ವಿದ್ಯೆ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಲ್ವಾ. ಇವು ಮೂರಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಸುಮ್ಮನೆ ಇರ್ತಾರಾ? ನಾಡ ನರಿಯವೋ ಅಲ್ವಾ, ಜನರೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತವೆ, ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಈ ಮೂರು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಬಾಯಿಗೆ ಬಂದಂತೆ ಬೊಗಳ್ಕೊತವೆ. ಅದನ್ನೇ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ತುಳಸಿದಾಸರು. ಅನುಭವದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ತುಳಸಿದಾಸರು ಈ ರೀತಿ, ಏನಂತ, ಯಾವ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ತೇಜಸ್ಸು, ವಿದ್ಯೆ, ಮರ್ಯಾದೆ, ಗೌರವ ಇರುವುದಿಲ್ಲವೋ ಅಂತಹವನಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಹೋದರೂ ಅವಮಾನ, ಅನಾದರ ಆಗುತ್ತೆ, ಸುಡುತ್ತಿರುತ್ತೆ. ಬೆಂಕಿ ಅಂದರೆ ಸುಡುತ್ತಿರುವ ಬೆಂಕಿಯನ್ನು ಯಾರೂ ಮುಟ್ಟುವುದಿಲ್ಲ. ಸುಡೋ ಬೆಂಕಿನ ಯಾರು ಮುಟ್ತಾರಾ? ಅಯ್ಯ ಬಿಡಪ್ಪ, ಅದೊಂದು ಸುಡೋ ಮುಸುಡಿ, ಅದು ಮುಖ ನೋಡಿದ್ರೆ ಹಾಗೇ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ, ಮುಟ್ಟುವುದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಬೂದಿಯನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಮುಟ್ಟುತ್ತಾರೆ, ಎರಚಾಡ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಮರ್ಯಾದೆ ಇಲ್ಲದ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಎಲ್ಲಿಯೂ ಸ್ಥಾನಮಾನ ದೊರಕುವುದಿಲ್ಲ, ಅನಾದರಕ್ಕೆ ಒಳಗಾಗುತ್ತಾನೆ. ಆದ್ದರಿಂದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಲ್ಲಿಯೂ ತೇಜಸ್ಸು, ವಿದ್ಯೆ ಬಹಳ ಮುಖ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು. ಅರ್ಥವಾಯ್ತಾ बच्चों? मैंने आपको यहाँ तक सब इस कविता का सारांश, भावार्थ समझाइए हैं, ಅರ್ಥ ಮಾಡಿಸಿದೆ ನಿಮಗೆಲ್ಲವೂ ಕೂಡ. ठीक है बच्चों? जय श्री राम।